तामिळनाडूच्या राजकारणात विजय पर्वाला सुरुवात. थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. चेन्नईतील स्टेडियमवर चाहत्यांचा एकच जल्लोष. खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज एसआयटी चौकशी. दुपारी नाशिकमध्ये होणार चौकशी. खरातच्या शिवनिका संस्थांच्या चाकणकर होत्या विश्वस्त. शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्पना खरातला शोधण्यात मात्र पोलिसांना अपयश. नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश. इगतपुरीतून 33 वर्षीय भोंदू चंद्रकांत माळीला बेड्या. घरातील वन्यजीवांचे अवयव पाहून अधिकारी सुद्धा चक्रावले. नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानच्या कुटुंबियांची एसआयटीकडून चौकशी. निदा खान आणि तिच्या आईची समोरासमोर बसून चौकशी. नसरापूर घटनेविरोधात पुण्यात आज मूकमोर्चा. बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवन निघणार मोर्चा. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय आक्रमक. 8व्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या. पुण्याच्या तळेगाव आंबी एमआयडीसी मधली धक्कादायक घटना. कौटुंबिक वादातून महिलेचं टोकाचं पाऊल. अकोल्यात 6 वर्षीय चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार. मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अत्याचाराच्या घटनेनं अकोला हादरलं. हंटा व्हायरसचा उद्रेक झालेलं नेदरलँडचं क्रूज स्पेनमध्ये दाखल. क्रूजवर 140हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी. सर्वांना क्वारंटाईन करणार. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. संभाजीनगरात 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल कांद्याची विक्री. शेतकऱ्यांच्या हाती खर्च सुद्धा येईना. मुंबई महानगरात उन्हाचा तडाखा. आजही उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. पुढील 2 दिवसात 1 ते 2 अंशांनी पारा चढणार.